प्रणाली दीपोत्सवमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर आज बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा, त्यामुळे घरोघरी आज दिवाळी पाडवा जो आहे तो खरं तर सगळ्या महिला हक्कानं साजरा करतात, कारण त्यांचा हा हक्काचा दिवस असतो। याच दिवशी नवऱ्याकडून ते आपल्याला हवं ते गिफ्ट हक्कानं मागू शकतात। आजचा पाडवा जो आहे तो साजरा करणार आहोत ते म्हणजे राज्याचे प्रमुख मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबासोबत। आणि नुसतं एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाही तर शिंदे कुटुंबियांच्या 3 पिढ्या आज आपल्यासोबत आहे। तुमच्या सगळ्यांचं IBN लोकमतमध्ये खूप खूप स्वागत। तर श्रीकांतजी, तुमच्यासाठी हा पाडवा खूप महत्त्वाचा आहे, कारण पहिलं वर्ष जे आहे लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे। तर सगळ्यात आधी तुमच्याकडेच येते, आज काय गिफ्ट मागितलं? पहिल्यांदा आम्ही जेव्हा भेटलेलो, म्हणजे ती एक वेळ जशी होती, म्हणजे आठवण, ती एक लाईफ टाईम आठवण आली की फर्स्ट टाईम आम्ही भेटलो, की असं वाटलं खूप टाईमपासून एकमेकांना ओळखतो आधीपासून। म्हणजे ते मी नाही, तुम्ही यांना विचारा कसं। त्यांना तर विचारणारच आहे, पण तुमच्यासाठी श्रीकांतजींची भेट कशी होती? नाही, माझ्यासाठी म्हणजे खूप ऑसम होती ते। तर म्हणजे फर्स्ट जे भेटलेली मी त्यांना, म्हणजे ते कधी विसरू नाही शकत। म्हणून तेच आता माझ्या सॉन्गमध्ये पण आहे, जे त्यांनी व्हिडिओ मला डेडिकेट केलं, सॉन्ग डेडिकेट केलं, वृषाली झाली श्रीकांतची। तर त्याच्यात ते सॉन्ग काय म्हणते की हलके हलके, म्हणजे ते मोमेंट एक होतं फर्स्ट टाइम भेटलेलं, ती आठवण होती, ती ह्यांनी दिमागात दिली, त्या व्हिडिओमध्ये आहे। बघण्याचा कार्यक्रम वगैरे असा नेहमी पर्टिक्युलर टिपिकल असतो, म्हणजे सगळे लोक आपण फॅमिली जाते एक म्हणजे बघण्यासाठी। तसं मला कुठे नको होतं की असं टिपिकल कुठे आपण बघायला जायचं आणि नंतर मग कांदे पोह्याचा कार्यक्रम करायचा, आवडली तर करायचं, नाही तर मग कांदे पोहे खाऊन यायचा। तर मग ते मम्मीने ते घडून आणलं सगळ्या गोष्टी। एकाच्या घरी पूजा आहे म्हणून पाठवून दिलं मला। मग तिकडे जाऊन थोडंसं मला वाटत होतं, मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं की चहा पाण्याचा कार्यक्रम, पोह्याचा कार्यक्रम कधीच करणार नाही मी, आणि माझ्यावर तुम्ही कधी बघायला यायचं नाही, तुम्ही वेगळा बघायचं, मी वेगळा बघणार। हा नाही, नेहमी मला बोलायचं मला म्हणजे कांदा पोहे मी मम्मी करणार नाही, ते कांदा पोहे। मी म्हटलं कांदा पोहे नाही केले तरी पण आपण कुठे पण जाऊन हे करू ना, पसंत करू, चांगली मुलगी आहे आपण असं बोलतो ना। मग मी काय केलं, एक पूजा घातली मुद्दा त्या नेण्यांच्या घरी, आणि मग त्याच्या पप्पांना आणि ह्याला दोघांना गपचूप असं बाहेरच्या, ते आमचे प्रभाकर भाऊ आहेत ना, त्यांना मी सांगितलं की बघा भाऊ, तुम्ही ह्यांना घेऊन जायचं आणि तुम्ही सांगायचं आणि ह्याला मुलगी दाखवायची असं। मग तेव्हा त्याला मी ती मुलगी दाखवली, नाही तर हा तयारच नसायचा मुलगी बघायला। कांदा पोहे, कांदा पोहे त्यांच्या घरी पूजा आणि मुलगी तुमच्या घरी आली, कारण त्याला म्हणजे लग्न लवकर करायचं नाही, मग मी अजून करिअर करायचं, अजून शिकायचं असं बोलत होता ना तो। बरोबर। म्हणून मी म्हटलं आता कसं, कधी आपल्याला तर पाहिजे ना मुलगी, मग मुलगी तर घरी आणली पाहिजे, त्याशिवाय कसं होणार। म्हणून म्हटलं लग्न तर कधीतरी कर न मागाय ना। मग त्यामुळे ही आमची वृषाली म्हणजे आमची मुलगी। क्या बात आहे। खरं तर हेच नातं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, आणि खूप छान स्वभाव, खूप छान, सगळं चांगलं, काय सांगायची गरज नाही लागत। आणि व्यवस्थित माझा श्रीकांत पण सगळं आतापर्यंत, श्रीकांत माझा कधी असं शब्दाच्या बाहेर गेला नाही। तो बोलतो मम्मी असं करायचं, मम्मी तसं करायचं, मम्मी तसं, पण ऐकतो माझंच। तक्रार माझ्याकडे करते, इकडे येणार होते आता, हे महत्त्वाचं वाक्य होतं।
मग माझा परिवार पूर्ण. मग तेव्हा त्यांनी लोकांनी परिवाराने बघितलं. त्याच्यानंतर मग साखरपुडा. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 32 वर्ष झाली. भाई, या 32 वर्षांमध्ये तुम्ही खरं तर खूप बिझी आहात. नाही, वाढवून नाही सांगा. 32 वर्षांमध्ये भाईंचं घरी असणं कदाचित खूप कमी लाभलं असेल. घरी जेव्हा त्यांना वेळ द्यायचा आहे तेव्हा ते कधी त्यांना सांगायला नाही लागलं की वेळ द्यायला. आम्हाला फिरायला नेलेला, हे करायला, सगळीकडे फिरायला वगैरे टाईम काढून नेतात. सगळं टाईम काढून आम्हाला वेळ देतात. असं म्हणजे राजकारणात आहे म्हणून आम्हाला टाईम. कुठेतरी बघ, राजकारण असलं कुठेतरी दुःख थोडं होतंच की नाही, की वेळ नाही भेटत, बोलायला नाही भेटत, हे सगळ्या राजकारणांचं ते आपलं. पण त्यात पण आनंद आहे. मला असं कधी कंप्लेंट नाही माझी की असं भाईनी करावं, असं भाईनी तसं करावं, भाईनी तसं करावं, असं नाही. ती जरी राजकारणात नसली तरी तिला बऱ्यापैकी सगळं समजतं आणि ज्या काही गोष्टी चांगल्या वाईट आहेत त्या ती बोलत असते. राजकारणामध्ये कधी ते हस्तक्षेप किंबहुना असं काही कधी किंवा मला अडथळा कधीच निर्माण झाला नाही. कारण जेव्हा मी आमदार होतो, पहिल्यांदा आमदार झालो, त्यानंतर मला उद्धव साहेबांनी आदरणीय शिवसेना प्रमुखांनी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं फार कमी लोकांना अशी जबाबदारी मिळाली, आमदार आणि जिल्हा प्रमुख. त्यावेळेस मी सांगितलं, या सगळ्या आमच्या घरच्या श्रीकांतलाही सांगितलं, श्रीकांतच्या मम्मीलाही सांगितलं की बाबा आता ती जबाबदारी मिळते, ती घ्यायची असेल तर थोडा वेळ तुम्हाला कमी मिळेल, कारण मला जास्तीचं काम करावं लागेल. नुसतं पद घेऊन तेवढ्या पुरतं काम करणारा कार्यकर्ता मी नाही. त्या पदाला न्याय दिला पाहिजे आणि आपल्या पदाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. दिघे साहेबांच्या बरोबर जेव्हा काम करत होतो मी, तेव्हा दिघे साहेब पाठीशी होते, बाळासाहेब पाठीशी होते, उद्धवजी होते आणि साहेबांच्याबरोबर काम करायला एक वेगळा आनंद, एक वेगळी ऊर्जा. आणि त्यानंतर साहेब गेल्यानंतर मग थेट उद्धव साहेबांशी माझा संपर्क आला आणि मग उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या याच्याखाली काम करायला लागलो. पण आले जीवनामध्ये अनेक चढउतार. बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा तुम्ही काम करताय आणि आदित्यसुद्धा आलेले आहेत. तर त्यामुळे या तीनही जनरेशनसोबत आज तुम्ही एकत्र काम केलेलं आहे. कसं हा प्रवास बदलत गेला किंवा शिवसेना बदलत गेली? खरं म्हणजे मी भाग्यवान आहे की आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली देखील काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. फार म्हणजे ते एक वेगळी ऊर्जा होती आणि त्यांच्या शब्दामध्ये एवढं प्रचंड ताकद होती. आणि आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय मी. एक म्हणजे बाळासाहेबांचं कसं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आक्रमकपणा, म्हणजे अगदी ते सडेतोड आणि मग ते काय बिडबाट ठेवायची नाही. पण उद्धव साहेब फार म्हणजे अगदी म्हणजे कुणाला आपल्यामुळे दुखावलं जाणार नाही याची काळजी घेतात आणि अगदी कार्यकर्त्याला अगदी जपण्याचं काम करतात. आदित्यजी देखील काम करतात. आज आपण पाहतोय की तरुण वर्ग जो काही शिवसेनेकडे आकृष्ट होतोय, याचं कारण आदित्य ठाकरेंनी त्यांचे घेतलेले विषय, म्हणजे कॉलेजचे असतील, शाळेचे असतील, नोकऱ्यांचे मैदान असतील, अगदी मैदान फुटबॉलपासून सगळं. आणि म्हणून हे सगळं आज जे काही कार्यकर्त्यांचं मोहोळ जे आहे, शिवसैनिकांचा ह्या ग्रासरूटचा पक्ष आहे, तळागाळातला पक्ष आहे. आणि उद्धवजींचं काम तुम्हाला माहीत आहे की सरकारमध्ये जरी असलो तरी सुद्धा त्यांचं एकच आहे की आपली बांधिलकी सरकारपेक्षा जनतेशी असते. निमित्ताने आज एकनाथ शिंदे यांचे आईबाबा सुद्धा आपल्या सोबत आहेत. तुम्हाला सुद्धा IBN लोकमतकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला कळलं होतं की तुमची तब्येत खरं तर बरी नव्हती,
परंतु आज खास IBN लोकमतसाठी तुम्ही दोघंही आवर्जून उपस्थित आहात. आणि सगळ्यात आधी जेव्हा म्हणजे एकनाथ शिंदेपासून ते आज महाराष्ट्राचे मंत्री म्हणून आज सगळेजण त्यांना ओळखतात, तर हा जो त्यांचा प्रवास आहे, आज मुलाकडे बघताना, नातू तुमचा खासदार आहे, ते सगळं पाहताना कसं वाटतं? म्हणजे नक्कीच जुन्या आठवणी सतत मनात येतही असतील. माझं मुलं आता इकडे लांब लांब जातं आहे, याच्यावर जाते, तिथं जातं आहे, आपल्याला किती आनंद वाटतो. सुखाने या पाहिजे घरी, असं व्हायला पाहिजे. माझं माणूस कुठं जरी गेलं तरी सुखाचं घरी आलं पाहिजे, असा रस्ता बघत राहायचं, हे करत राहायचं, काळजी करत राहायचं, असं वाटतं माझ्या जीवाला. ते बाळ पण तसंच, त्याला पण त्याचीसुद्धा मला काळजी वाटते. लांब लांब जातो, दिल्लीला जातो, इकडे जातो, तिकडे जातो, त्याची मला लई मोठी चिंता पडते. कधी कधी गावाला मी असली तरी पण मला लई चिंता आहे. ही माझी चारी पोरांची असं आहे. बाबा, तुम्हाला जेव्हा म्हणजे जेव्हा लहान होते साहेब, त्यावेळेला तर तुम्ही असं विचारही नसणार केला की आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत ते पोहोचतील आणि आज एवढं सगळं त्यांचं कार्य जे आहे, अर्थात तुमच्या दोघांचा आशीर्वाद आहे. नाही, असा विचार केला नव्हता. आणि लहानपणापासून जसं त्यांना कळायला लागलं तिथपासून ते समाजसेवा करायला लागले, लोकांना जवळ करायला लागले, असं ते तिथपासून. आणि तसं हे बघायला गेलं तर माझे सुनन त्यांना सहकार्य जास्त केलं म्हणून ते पुढे गेले. तर ते सुनन जर माघारी घेतली असते किंवा बोलले असते इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, मग ते शेवटी त्यांचं पाय मागं झालं असतं ना. खरंय. बरं, तसेच आता माझा नातू, माझी नातसून, ती पण तशीच आहे की सासूसारखीच वागणार आहे आणि तशीच वागते. मी आज जसं आता पाहिलं की जसं त्या म्हणाल्या की आम्ही TV वर पाहतो, मग TV वर सगळ्यांसाठी एक राजकारणी म्हणून तुम्ही नेहमी असता. टेबलवर जेव्हा बसता तेव्हा पण हेच विषय असतात का? बाई, मी तुम्हालाच आधी हा प्रश्न विचारणार आहे. टेबलवर आम्ही फार एकत्र कमी. आता तर खरंच बोलायचं आणि आज पाडवा आहे, त्यामुळे तिथून आदेश आहे. नाही, खरं म्हणजे फार अशी वेळ क्वचितच येते. कारण श्रीकांत येतो उशिरा, मी त्याच्यानंतर येतो, कधी तो माझ्यानंतर येतो. त्यामुळे असं एकत्र बसून टेबलवर जेवण्याची फार कमी संधी मिळते. पण जेव्हा कधी भेटतो तेव्हा काय असं काय म्हणजे राजकारण नेहमी घरामध्ये असं काय, आता सुरुवातीपासून आमचं घर म्हणजे समाजकारण आणि राजकारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इतके वर्षापासून करत आलो. आणि श्रीकांत देखील, त्याला काही राजकारणाचा गंध नव्हता. तो तर डॉक्टर आहे, त्याने ते क्षेत्र त्याने मेडिकलचं निवडलं होतं. पण जरी ते क्षेत्र निवडलं, तो डॉक्टर झाला, ऑर्थोपेडिक सर्जन झाला, म्हणजे मला त्याच्याकडे काहीच वेळ देता आला नाही, पण तरीसुद्धा तो डॉक्टर झाला. ही मोठी अचिव्हमेंट आहे खरं म्हणजे माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी. खरं म्हणजे हे करत असताना पक्षाने, उद्धव साहेबांनी ठरवलं त्याला कल्याणमधून उभं करायचं. तेव्हा मी पण विचार केला, अरे तो साहेब बोलले नाही, होईल सगळं. तो आता तिकडे आवश्यकता आहे त्या मतदारसंघामध्ये, सुशिक्षित तरुण चेहरा पाहिजे, डॉक्टर आहे. आणि म्हणजे तो डॉक्टर होता होता तिकडे वळला, अचानक झालं सगळं. आणि मला वाटतं खासदार झाल्यानंतर त्याने ती कुठली MS ऑर्थोची परीक्षा दिली. म्हणजे हे सगळं जे काय हे आपण त्याला असं काही शिकवावं लागलं नाही, कारण तो माझं गेल्या अनेक वर्षापासूनचं काम पाहत होता जवळून, त्यामुळे त्याचाही त्याला फायदा झाला है ना. हे सगळं तेव्हाच खरं तर सक्सेसफुल होतं जेव्हा आपण म्हणतो ना, कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, ती जर खंबीर असेल तर होतं. अर्थात तुमच्या आईचा सुद्धा तुम्हाला भक्कम आधार, सपोर्ट तर नेहमीच आहे आणि आता वृषालीजींचा सुद्धा आहे. तर या सगळ्यामध्ये असं कधी होतं का की आता बास राजकारण, म्हणजे आता हे तुमचं नवीन वर्ष एकतर लग्नाचं, त्यामुळे सुरुवातीचे दिवस असतात ना, इट्स हनीमून पिरियड आपण म्हणतो खरं तर त्याला, की फिरणं आलं किंवा ह्या सगळ्याच्यामध्ये राजकारण आता कधीतरी कंटाळा येत असेल ना, की आता नाही, आता बास झालं. खरं सांग. नाही, कंटाळा असं नाही, पण हे स्वतःहून वेळ काढतात ते मेन आहे. म्हणजे मी असं मला सांगा, प्लीज माझ्यासाठी प्लीज वेळ काढा, ॲटलीस्ट मला डिनरला घेऊन चला, लंचला. नाही तसं नाही, कितीही लेट झालं तर म्हणा, निदान चल तुला मी जेवायला घेऊन जातो. इज अ रोमॅन्टिक. या, इज व्हेरी रोमॅन्टिक. आय एम नॉट. हे आहे तसे.
आणि फिरायचं म्हटलं म्हणजे अधिवेशन असेल ते चालू पार्लिमेंटचं, तरी ते त्यातनं मला 2 दिवस कुठेतरी फ्रायडे सॅटर्डे संडे घेऊन जाणार आणि मग वापस संडेला वापस येणार. म्हणजे हे कधी लग्नानंतर. अच्छा. लग्नानंतर लगेच मी त्यांना म्हटलं की अहो पहिलं कम्प्लीट होऊ द्या तुमचं सेशन पूर्ण, मग आपण जाऊ. ते म्हणते नाही आपण जाऊया, काय नाही, निदान 2 दिवस की नाही, एव्हरी वीक आम्ही जात होतो बाहेर. आज भरपूर वर्षानंतर मी दिवाळी म्हणजे फटाके वगैरे फोडतोय. तर आपल्या कार्यक्रम म्हणजे IBNलाही खूप खूप धन्यवाद देतो की आज IBNमुळे पण एक पालकमंत्र्यांबरोबर पहिल्यांदा म्हणजे पप्पांबरोबर पहिल्यांदाच दिवाळी ना. हा फटाके म्हणजे तुम्ही पण लावले. खरे हो म्हणजे मंत्रीपद बहाल झाल्यानंतरच की पूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदा एकत्र हे ऐकावं ते नवल असेल सगळ्यांसाठी खरंच. हो म्हणजे खरंच एकत्र आज सगळा परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानेच एकत्र आलेला, म्हणजे एकत्र सण साजरे करतो. आणि दिवाळी फटाके बिटाके खूप म्हणजे फार आधी आनंद लहानपणी घ्यायचो आपण, पण आता हा पहिलाच अनुभव आहे. ही दिवाळी जी आहे, दिवाळी पाडवा जो आहे तो IBN लोकमतनं या संपूर्ण शिंदे कुटुंबासोबत साजरा केलेला आहे. आणि तुम्हा सगळ्यांना IBN लोकमतकडनं दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.